अगं बाळूच्या टेन्शन नको की घेऊ मग. हा अगं फोन कर की तिला, तिच्या मोबाईलवर फोन कर की मग. आई तारा मावशी काय बोलते तू इथं? आईला तर नाही मला फोन नाही केला काय नाही. मी तिला तर अर्ध्या रस्त्यात सोडलंय खरं, पण नक्की ती तिच्या आईच्या इकडे गेली असेल का? आईला विचारतो बरं तनायचा फोन बिन आलता का म्हणून. आई अय आई इकडे ग. का रे बाळू, झालं का तुझं जेवण करून? नाही नाही जेवण करतच होतो मी. ते मला टोपलं सापडा नाही, कुठे ठेवलं ते टोपलं. मला हे पोळी घ्यायची आहे. दे ना तेवढं तू. टोपलं सापडा नाही मला, पोळी घ्यायची खायची आहे. बरं ठीक आहे, चल आले जातो मी, आले जा. नाही नाही आता पाहिजे मला, परत राहणार जायचंय. दे ना तेवढं, काय एवढं महत्वाचं बोलणं हे यावी. हा दे मला भूक लागली, पोळी खायची एक, नाहीतर मग मी जातो तसंच. बरं ठीक आहे चल आले. ये बाळू, बाळूची आई थांब जरा. ए बाळू इकडे रे, इकडे इकडे जरा. आईला तारा मावशीने कशाला बोलवली? आता जेवण तर सगळं झालंय बरं का माझं. आता आईला मला विचारायचं होतं तनया याविषयी, फोन बिन आलाय का म्हणून. आणि तारा मावशीने काय म्हणते बघतोस. हा का हो तारा मावशी बोला ना. जेवता जेवता आलो मी, पोळी खात होतो. बोला ना का हो? होय पोळी खात होता होय. बर बर. तनया नाही आली, तनया मी म्हणलं आली असं. तनया कुठे गेली? तनया का? तनया ती तिच्या आईकडेच सोडले मी. ती आई म्हणत होती ना पहिली संक्रांत ही काय सोडावं लागतं ती पहिली असल्यावर. तर ती तिकडेच आहे, ती काय येणार नाही 2-4 दिवस 8 दिवस राहील तिकडं. ठीक आहे आई चल ना, दे ना पोळी मग. होय अगो बाया. आणि होय रे बाळू, हा अरे एवढी तुझी आई तुझ्यावर जीव टाकते आणि तू तिला असं बोलतोय. हा अरे काय तिला तुझ्याशिवाय कोण आहे तिला असं बोलत राहतो रे? हा तिला आता तू सांग बरं, तनयाविषयी ती तुझी आई विचारत होती आणि तिला का तू असं घालून पाडून बोलतोय? हा अरे ती बिचारी माझ्याकडे बोलायला आली. तुला माहिती का काय झालं काय नाही? हा अरे तुला चांगलं नशीब, अरे तुझं मोठा आहे. कशी तरी मी तुम्हाला ती पोरगी माझ्या ओळखीने म्हणून कसली चांगली तुझ्या नशिबात दिली, लग्न केलं त्या पोरीने. आणि कसला जीव टाकते तुझ्यावर, चांगला संसार करील की अरे ती. हा आणि तिला त्या शालिनी सारखं वागणूक देतो काय? हा अच्छा म्हणजे आई तू मला आले आले विचारलं तर नाही कुठे. मी तुला थोडंसं, मला भूक लागली होती जरा, थोडंसं ताण लागली होती. मी थोडंसं तुला बोललो की तू सगळ्या गावाला सांगत सुटली का? काय बोललो काय मी तुला असं? हा त्या तारा मावशीला काय गरज आहे तुला सांगायचं? तारा मावशी हे बघा आमच्या घरातला मॅटर, ही घरातला मामला आहे आमची ही. हा काय नाही एवढं काय झालेलं नाहीये. ती काय झालं तनयाला म्हणलं तिकडे राहू नको, आईच्या इकडे चल म्हणलं माझ्यासोबत. तर ती आली नाहीये, तिला आईच्या इथं जायचं होतं म्हणून. एवढंच झालेलं आहे आमच्या, दुसरं काय सुद्धा झालेलं नाही. हा आणि तुम्ही आम्हाला का आमच्या काय एवढं तुम्ही विचारताय आईला? पण आमची आई ना लय भोळी आहे आणि आमची आई काय लय शहाणी नाहीये. ती तुम्हाला सांगत बसली आहे, सगळ्या गावाला सांगत बसली आहे. कुणाच्या घरात काय थोडं काय भांडण तंटा नसते का? हा हे बघ तारा मावशी तसं काय सुद्धा नाहीये. ही आईला काय मी चांगलंच बोलतो, आईला काय वाईट बोलत नाही. मला डोकं जरा थोडंसं गरम झालं होतं, थोडा राग आला होता. तिथं याचा राग फक्त आईवर थोडा काढलाय, एवढं काय नाही झालेलं. अगो बाया, हा अरे सोन्या बाळू असं काय बोलतोय रे? हा अरे मी पण तुम्हाला घरातली असल्यासारखीच आहे की. तुझं कोणी लग्न जमवलं? मीच जमवली की. तुझी पहिली बायको तुला नीट बोलत नव्हती, तुझ्या आईला घराबाहेर हाकलायचं असं तिचा हित होता. म्हणून मी म्हणलं ही पोरगी चांगली आहे तुझ्या आयुष्यात येईन. हा आणि तू तिला निम्या रस्त्यातच सोडून आलाय. मला सगळं कळालंय माहितीये का? हा अरे तुझ्या आईला विचार, त्या तनयाच्या आईचा फोन आला होता. काय काय सांगताय तारा मावशी? आई तुम्हाला सांगण्याऐवजी तारा मावशीला काय सांगते? आणि तुला कोणी सांगितलं की आई मी तनयाला निम्या रस्त्यात सोडलं म्हणून सरी? अच्छा म्हणजे तनया तिकडे गेली आणि आईने फोन केला का असा तुला? हा काय सांगितलं आई नक्की सांग मला. काय म्हणजे तनया ती आईच्या इकडे गेली आणि आई तुला काय बोलली का? त्या तनयाच्या आईने तुला काय शिव्या वगैरे दिल्या का? सांग बरं. हा तसं असेल तर सांग. अरे बाळू मला कशाला शिव्या देते? काय करते मी? खोटं बोलली माहितीये का? हा अरे तुला मी बोलायला गेले तर तू माझ्यावर कुत्र चौतड्यासारखा माझ्यावर आगाव येतोय. मग काय सांगू बरं? हा आता ही तारा मावशी म्हणत होती की बाबा कसं काय तनया काय, म्हणून मी आपलं तिला शेअर केलं, सांगितलं. आता कुणाला सांगू सांग बरं? तुला सांगतो तू कसा बोलत होता? अरे तनया कुठे गेली? तिच्या आईचा फोन आला होता की किती वाजता पोहोचला तुम्ही तिथं, घरी किती वाजता गेलत म्हणून सनी माहिती का? तिचा फोन आला होता. मी म्हणलं नाही, म्हणलं तनया म्हणलं वावसाला गेली, म्हणलं बाय आमच्या आजूबाजूच्या आहेत तेवढ्यामध्ये वावसा गेली म्हणलं. तिला असं सांगितलं, खोटं बोललो. आता तिला सांगू का मी? तिच्या आईला सांगू का मी की नाही नाही तनया इकडे आलीच नाही, बाळू एकटाच आलाय? सांगू का सांग बरं? अरे तनया तिच्या घरी गेली नाही. बाळू तू कुठं सोडलंय पोरीला? हा आई काय सांगते तू? म्हणजे तनया तिच्या आईच्या घरी गेलीच नाहीये? अगं तिथं तिच्या आईचं घर फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. मला असं वाटलं की माझ्यासोबत भांडून जाईल तिच्या घरी. अरे बाळू बाबा तू काय येडा झाला का काय? हा अरे पोरगी आता तू विचार कर, तिच्या आई समोर बापा समोर सगळं तुम्ही इकडे आलत का नाही? हा अरे तनया किती हाय इज्जतदार माहिती आहे का तुला? हा तिला असं वाटेल की नाही बाबा तिला असं बाळून आहे ना माझ्यासोबत भांडणं केलं म्हणून आई बापाला तिच्या नाही कळावं म्हणून पोरगी गेली कुठं नक्की? हा मला तर लय टेन्शन आले बाळू. अरे तुला नीट बोलायला, तुला नीट जावं बोलायला तर तू असं मला फाडफाड बोलतो. त्या तनयाचा विषयच काढ नको म्हणतो. काय करायचं? झालं कुठं पुरीला शोधून आण. हा पुरीला शोधून आण, कुठे गेली काय कर, तिला फोन लाव. मी फोन लावला तर तिचा फोन बंद येतो आहे.
अरे बाळू असं नाही करायचं र. हा अरे ते शालेनी तर अक्षरशः तुमच्या दोघांना मारायचं केलं होतं आणि तिचं तू सगळं खपून घेतलं. आणि सोन्यासारखी पोरगी तुला नशिबाने भेटली, तिला चांगलं सांभाळायचं हे करायचं, तू तिला निमेतून सोडून आलाय. हा अरे तुझ्याकडून लेकरा अशी अपेक्षा करत होत नव्हती मी. हा किती चांगली पोरगी, तिला तुझ्यापेक्षा किती चांगला दुपटीने नवरा चांगला भेटला असता. आणि तू तिला जीव लावाय पाहिजे, तिच्या पुढं पुढं करायला पाहिजे. अरे बाळू ती म्हणत सुद्धा नाही लेकरू मला पुढं पुढं करण ही. हा अरे काय यार तू सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्या पुरीने लग्न केलं, तुझ्यासोबत प्रेम केलं आणि तू तिला अर्ध्या रस्त्यावर सोडून आलाय. हा अरे जा लवकर पटकन कुठेतरी फोन कर तिला आणि जा शोधायला पटकन. काय अरे बाळू. आई आई माझ्याकडून चुकलं ग, माझ्याकडून लय मोठी चूक झाली. मला ना रागामध्ये काही कळलंच नाही, मला ना रागच कंट्रोल नाही झाला. माहितीये का ती ना तिच्या आईविषयी सारखी बोलायची आणि तुझ्याविषयी वाईट बोलत होती. म्हणत होती की बाळूजी तुमच्या आईने मला कशाला अडवायचं, माझी आई एवढी रडत होती. म्हणजे ना तुला थोडंसं ती वाईट बोलली होती म्हणून मला राग आला. मग मी म्हटलं की जात होती तुम्ही, मला राग आला, मी निमेतच सोडलं. गाई कुठे गेली असेल तर नाही, तिला काय तर नसेल ना झालं आई, मला तुला टेन्शन आलंय गाई. अरे बाळू माझ्या सोन्या, अरे राग सगळ्यांनाच येत असतो. हा पण नवरा बायको म्हणल्यानंतर बाबा हे भांडणं जर झाले का नाही तर ये ना आपण थोडं एक पाऊल मागं घ्यायचं बाळा. हा दोघांनी जर पाऊल पुढे पुढे घेतलं तर भांडणं वाढत जाते तर सगळी वाट लागते. राग आणि भीक माग असतो, तुला कसं कळत नाही. हा अरे मग मला वाईट बोलली होती तर बोलू दे की. हा बोलली असेल थोडी असं, तुला कसं तुझ्या आईला वाईट बोलल्यानंतर राग आला का नाही तसं तिची आई हायच केलं ती. हा अरे तिने तर सोन्या तिने तिच्या आईच्या विरोधात जाऊन लग्न केलंय ही केलंय. हा मग तिला थोडंसं काय तू विचार कर की तुझी बाजू किती घेतली, किती सावरती ती तुला. हा असं असतं राग जरी आला तर रागावर आहे ना आपण आहे ना थोडंसं बाबा त्याच्यावर ताबा ठेवायचा. हा किती जर केलं तर आहे ना ती तुझ्यापेक्षा लहान हाय बारीक हाय घ्यायचं समजून जरा. हा राग आला म्हणून बघितलं काय झालंय आता, ती कुठे गेली पोरगी, जा तू लवकर जा शर्ट घालून ये जा आणि त्या पुरीला शोध पटकरणं कुठे गेली काय जा. उद्या कमी जास्त झालं तर काय उत्तर देशील तिच्या आईला ही. हा मी म्हणते पण त्याच्या आईला उत्तर जाऊ दे. हा तू कसं असं एवढी शकून. अरे मला कळतच नाही बाळू, अरे किती ती पोरगी चांगली हाय आणि तिला सोडून आलाय निवार रस्त्यात, मला किती टेन्शन आलंय रे बाळू. जातो पटकन शर्ट घालून येतो, तनायचा शोध घेतो, फोन लावतो मी तिला, बघतो पटकन कुठे गेली ती. जा आणि व्यवस्थित गाडी चालव. परत आता ती पुरीचं टेन्शन तू नको परत काय करून घेऊ. हा आई जातो व्यवस्थित. बाळूची आई नको काय एवढं नको टेन्शन घेऊ, सापडल तर नाही ती काय असं काय आहे ना, ती असं थांबली असं कुठं तर तिथं. हा पण येईन नक्की आहे ना, ती आईच्या इकडे नाही जायची इकडेच येईल. पण बाळूने असं नाही करायला पाहिजे होतं ग. हा ती दोघं सोबत गेली आणि दोघं सोबत आणायला पाहिजे का नाही. भांडणं हे झालं मग काय तिला मध्ये सोडतात होय, घरी आल्यावर करायची ना काय भांडणं हाना मारी. हा अर्ध्या रस्त्यात भांडणं करायची आणि तिला तिथं सोडायचं, असं कुठं असतं होय. नाही ग ताराबाई, बाळू आहे ना खरं म्हणजे लय चांगला मनाचा आहे बरं का, पण त्याला रागच लय येतो बघ. रागामध्ये त्याने बघितलं का त्या तनयाला सोडून आला आणि त्याला असं कळालं की बघ त्याला काय कळतं का आता. हा कुठे गेली काय गेली नको आता काय करावं त्याला आणि काय ह्याच्या रागामुळेच का नाही लय अवघड आहे बघ. किती वेळा सांगते की बाबा ती पोरगी चांगली आहे नको तिला काय बोलत जाऊ. सापडेल. अगो बे होय, मग ह्या पुरीला काय कळत नव्हतं आधी. हा लग्नाच्या आधी काय बाई देव पण आहे ना, ज्याला द्यायचं ते त्याला नाही देत. हा आता हिला लग्नाच्या आधी लेकरू दिलं देवाने. आणि बघा माझ्या लग्नाला किती वर्ष झाली तरी माझ्या पदरात अजून एखादा लेकरू टाकला नाही देवाने. खरंच बाई ग, ज्याला नकोय त्याला देतोय देव आणि ज्याला पाहिजे त्याला देत नाही. काय रे सका मामा, लयच अवघड आहे बाबा. अगं शालिनी म्हणूनच मी काय सांगतोय. हा हे बघ आता मी चुकलो म्हणलो ना, मी चुकलो. हे बघ अक्कासोबत मी तुमच्यासोबत सगळ्यासोबत मी गलत वागलो. तुमची प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करायचं म्हणता माझ्या नावावर केलं. मग आता मला माहित होतं ग, मला पहिलं माहित होतं की म्हणलं तुझ्या नावावर जर ती सगळी प्रॉपर्टी केली तर तू लगेच तुझ्या आईबापाचं पुळका आलं की तू त्यांना देशील लगेच. कारण जरा थोडी त्यांची झाक जिरून द्यायची होती ग. पण जाऊ दे, हे बघ सगळं मागचं इसरून जा, तुझ्या सका मला माफ कर. मी जे सांगितलं ते लक्षात येतंय का. हा मला सांग तू आता तुझी दुश्मन कोण आहे. रश्मी आहे का नाही तुझी दुश्मन, रश्मी शांताबाई. मग त्यांचा बदला घ्यायचा आहे ना तुला. हा हे बघ काय माहितीये का, ही पोरगी पण अडकलेली. ह्या पोरीला सांगितलंय तुझं जी कोण बॉयफ्रेंड पळून गेलाय ना, तुझं हे तुझ्यासोबत असलं कांड करून सनी, तर त्याला शोधून आणायचं माझं काम आहे. आणि विकी म्हणणार त्याला पोलिसापासून थांबवलंय मी. अरे सका मामा मान्य करतोय रे मी. आता तू काय माहितीये का, तू मला जे काय सांगितलं ह्या पुरीविषयी ठीक आहे मी मान्य केलं. आणि तू समजा म्हणतोय की ह्यातमध्ये आहे ना सुरेशला म्हणजे माझ्या भावाला अडकवायचं आणि ह्या पुरीचं लग्न लावून द्यायचं सुरेशसोबत असं म्हणतोय. सुरेश आहे ना तयार पण होत नसतो, लक्षात ठेव. हा लग्न करायला तयार होत नसतो. आणि हे बघ लग्न कसं काय तिथे लग्नाला तर तयार नाही. पण तू काय म्हणतोय मला फक्त सांग माझा काय फायदा ह्यातमध्ये. अरे नाही शालिनी तुझ्या डोक्यात नाही आलं. मी काय म्हणलं सुरेशचं लग्न लावून द्यायचं नाही, सुरेश लग्नाला तयार असतो इथं. हा फक्त सुरेशमध्ये रश्मी म्हणजे अशी फूट पाडायची ना की रश्मीने आणि त्या शांताबाईने ना सुरेशवर विश्वासच नाही ठेवला पाहिजे. सुरेशला खोटं बोलायला सांगायचं, सुरेशला म्हणायचं हिला तू घरी घेऊन जा. आणि सुरेश स्वतः तोंडाने म्हणणार बघ, सुरेश आहे ना स्वतः तोंडाने म्हणणार की हां ह्या ही जी प्रेग्नंट आहे ना ही पोरगी मीच ह्या बाळाचा बाप असं म्हणायला पाहिजे सुरेश. असं घडून आणायचं, कळलं का तुला. संजनाला सांगितलंय मी काय करायचं ते. संजनाला बरोबर तिच्या डोक्याने सांगितलंय करायचं.
तू फक्त माझी साथ दे. आणि तुझा फायदा काय माहिती आहे का? अगं तू विचार कर, रश्मी आणि शांताबाई तुझी कोण आहेत? दुश्मन आहेत. आणि रश्मीच्या सुरेशची जर थोडी फुटाफाट झाली का नाही, किंवा दोघाचा संसारच विस्कटला, तर तुला तुझ्या आईबापाच्या घरी राहायला कोण हे करणार आहे सांग ना? तू स्वतःची मालकीनच आहे ना, कोणी तुला हकलणार नाही काय नाही. तसं ती नवऱ्याकडली प्रॉपर्टी तुझ्या नावावर आहे ते तर आहेच ग, पण माहेरला पण तुला एकदम हक्काने येऊ शकते ना. कुणाची हिंमत नाही बोलायची त्याची आईला सका. आता भावाची बाईक असल्यानंतर जरा माणसाला ही असतंच आहे ना. शेवटी आईबापा आहेत तोपर्यंत कोणी काय बोलणार नाही ग. पण तरी पण कसं असतं, होऊ दे ना त्याचा संसार. सुरेशचा कुठं नाही तर हे बघ, सुरेशची पण थोडी झाकझीर होती, त्याला पण जरा थोडासा सुरेशला माझ आहे बघ. कसा बोलतोय का सारखी बायकोची साईड घेतोय. जाऊ दे. आणि किती जर केलं काय केलं, हिचं जर कोणी नाही सुरेशचं आणि हिचं खरोखरच लग्न लावू दे मग. ही पोरगी तयारी लग्न करायला. हिचं जे कोण प्रेम करणार पोरगे ते गेले पळून, फोन बिन सगळं बंद केलंय त्याच्या आईला त्यांनी. ही अशी फसवणारी लोक असते ती. म्हणून ही पुरीची मदत होईल आणि तुझी मदत होती बघ विचार करून. अरे सका मामा, तू म्हणतोय ते बरोबर आहे र. माझा बदला तर पूर्ण होणारच आहे. ती रश्मी आणि शांताबाईला डोक्यात गेल्यात माझ्या माहिती. पण बाबांना ना आईला कळालं आणि सुरेशला कळालं की शालिनी त्यातमध्ये सामील आहे, तर काय सांगणार ना मी त्यांना? त्यांना काय सांगणार मी? अगं शालिनी, सुरेशला माहिती आहे, सुरेशला सगळं सांगायचंय, कळलं का तुला? सांगायचंय, पण कशा पद्धतीने तुला कळतंय का? फक्त संजना आहे ना, संजनाने सगळं मारायचं नाटक करायचं, असं तसं सुरेश वाचवाय जाणार. आणि ती सगळी शिकाय संजना म्हणणार तिला सांगणार, त्या सुरेशला सांगणार की नाही मी माझं बॉयफ्रेंड म्हणणारा पळून गेलाय, मला फसवलंय, मला जगायचं काय अधिकार नाही, जाते मी जीवाचं काहीतरी करते, असं तसं म्हणणार ती सुरेश समोर. सुरेशला फक्त बोलवायचं, जरा सुरेशला म्हणायचं, सांगायचं काहीतरी अडचण, सुरेशला इकडे बोलून घ्यायचं. निम्या वाटत तसं ये ना संजना भेटणार. आणि मग बरोबर ये ना, मला माहिती आहे सुरेशचं डोकं बरोबर चालणार. सुरेश डायरेक्ट म्हणणार तू टेन्शन घेऊ नको, मी तुला वाचवतो, कर काहीतरी. बिन डोकं तुझा भाऊ काय शेण आहे का बघ तू. तू फक्त तुला माहीत असं म्हणून सांगतोय मी, रश्मीचा आणि शांताबाईचा तुला बदला घ्यायचा असेल तर हेच आहे बघ. आणि नसेल तर मग काय फायदा नाही, कारण मी तुला जे काय तो सिच्युएशन खरी सांगितली. ही पोरगी प्रेग्नेंट आहे, ही जर ती जी कोण आहे आशिक त्याला मी शोधण्याचा प्रयत्न करतो. मी तिला शब्द दिलाय, त्याला मी शोधून आणणारच आहे. कुठं त्यांनी मोबाईल बंद करू नाही तर काय करू, एखाद्या पुरीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाहीये. आता तू जशी मला भाची आहे ना, तशी तिला मी भाची समजतो, ती मला मामाच म्हणते. बरं ठीक आहे सका मामा. हे पुरीला सांगितलं ना सगळं, आहे ना तयार ही पुरी? हो आहे मी तयार, कारण मला घरची सगळी बोलते ते, आणि माझ्या बाळाला काय मारायचं नाही. त्याच्यामुळं जे मला पोरगं पसरून गेलंय ना, मी सांगितलंय सका मामाला की त्याला माझ्यासमोर घेऊन ये, मला लय प्रश्नाची उत्तरं द्यायच्यात. लय म्हणत होता तुला फसवणार नाही असं तसं. त्यामुळे मला आहे ना सका मामाने शब्द दिलाय की तुझं चांगलंच करेल म्हणून. काय ग संजना, तुला कळत नव्हतं काय? एवढं सगळं होईपर्यंत ते पोरगं तुला फसवून गेलं. तुला काय पाहिजे होतं ना ग, किती फसवणारी लोक आहेत, असं कशाला आपण त्या पोराच्या एवढ्या जवळ जायचंय हे? नाही म्हणजे ते खूप असं विश्वासाने बोलत होतं ना, मी तुझ्यासोबत लग्न करणार वगैरे. त्याच्यामुळं काय करणार आता, जे काही कोणी मला भेटले तसे फसवणारेच भेटले. त्यामुळं तुम्ही तर प्लीज फसवू नका सका मामा, आणि तुमच्यावर विश्वास ठेवते मी. कारण एक विकी नावाचा मुलगा त्याने फसवलं, दुसरा मुलगा त्याने फसवला, आणि आता तुमच्या दोघांवरच विश्वास ठेवते मी. प्लीज मला मदत करा तुम्ही. बरं ठीक आहे, जसं सका मामाने सांगितलं तसं कर मग. आता ह्यातमध्ये माझं काहीच हे नाही आहे. मला फक्त सका मामाने कानावर घातलं एवढंच केलंय. मी सुरेशला फोन करून बोलवते इकडं की बाबा मी माझ्या कामासाठी बाहेर इकडं आली होती, तर इथं आहे ना कोणतरी 2-4 गुंड आल्यात आणि मला त्यांनी अक्षरशः मला त्रास देतात असं म्हणते मी. माझ्या भावाला सुरेशला फोन करून बोलून घेते काय. आणि तू निम्या रस्त्यात जाऊन सनी, तुला माहिती आहे ना नाटक करायचं, आत्महत्या करेल असं मरायचं नाटक करायचं. सुरेशच्या जवळ आले, आम्ही लपून बसतो तोपर्यंत. मग तुमच्या दोघा म्हणजे जे काय बोलणं होईल ते नंतर सांगा आम्हाला. हो ठीक आहे चालेल. बरं सका मामा, करते मी सुरेशला फोन आणि बोलून घेते. त्याला फोन करते, त्याला म्हणते अरे मी इकडे ना आईला सांगून बाहेर पडली होती, पण ही 2-4 पोरं कोण आहेत काय माहिती, माझा पाठला करतात असं तसं, तू लवकर ये असं घाबरत त्याला फोन करून बोलून घेते मी. शालिनी चल तयारी कर लगेच, लाव फोन लाव सुरेशला. तनया माफ कर मला, कुठे गेली का तू? किती शोधून पाय दुखायला लागले, कुठे गेली? फोन बंद लागतोय का?